मॉडेल बनून सुंदरशी अशी गाव. बकऱ्याचं नाव लोकेश होतं म्हणते. प्याची गरजच बुट्टा घ्यायला पैसे नव्हते ना आमच्याजवळ. ते एक शर्ट कसं वाटत आहे, पॅन्ट कसं वाटत आहे आणि क्रॉक्स कसं वाटत आहे. आदेशा वेळेला निघतोय आम्ही आता. आणि आपल्याकडे सिनेमॅटोग्राफर लोकेश राव आहे, तर प्लस नागपूरचे फेमस इंस्टाग्रामर वैभव कामचोर वैभव. हॅलो बाय. काय नाही झालं जेवण? पोट भरलं का? पोट मन वगैरे सब भरलं. तर भरल्यावर जोक आठवलाय मला, मी त्याच्यावर एक रील बनवणार आहे. बहुत मनुष्य लग रहा मत करो रहने दो. थांब टाकल्या भांग पाडतो. अक्षय भाऊ पण आहे आपल्याकडे. मिसा करायचा आहे म्हणा. तर इथं आपण एक कॅब केलेली आहे. कॅब लागले आपल्याला 2000 रुपये जायला. तर 2000 रुपये ते आपल्याला दिवसभर नाही भेटले, 5 तासासाठी भेटले. त्याच्यातलं 1 तास या पोरांनी वाया घालवलेला आहे टाइमपास करण्यात. आणि ह्या आल्या तुमच्या वहिनी मॉडेल बनून 1 पीस घालून हॅट गप्पा पाणी घेऊन आलेले आहेत, कारण की आम्हाला बाहेरचं पाणी आवडत नाही. लगेच समोरचं दार उघडून बसलेले आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असलेले सुंदरशी असे गाव, त्याचं नाव होतं मालवाली. मळवली आहे रे. तिथे पोचल्या होत्या अक्षय भाऊनी 12 बकऱ्या. काहीतरी बकऱ्याचं नाव लोकेश होतं म्हणते. बोला कुठं चाललो आपण? हिला प्याची गरजच नाही आहे, कायच्यावर बी असते. कुठं चाललो आपण? हा लोणावळा. अमरावती मध्ये पहिले नाही मळवली मध्ये ती. अच्छा लोणावळा चाललोय आपण. तुम्ही पहिल्यांदा जाताय मॅडम? हो. मग कसं वाटतंय, कसं फील होतंय तुम्हाला? चांगलं वाटत आहे. मी 3 वर्ष पुण्यात होती, आता त्याच्यानंतर आता पहिल्यांदा लोणावळा चालली आहे. 3 वर्ष पुण्यात राहून नाही गेली कधी लोणावळ्याला, बघा या स्त्रीला. आणि आज तरी पाऊस नाही. 3 वर्ष पुण्यात राहुली कुठे चालले म्हटलं तर पहिल्यांदा चालले का हो काऊन म्हटलं, हो काऊन नाही म्हटलं. पुण्यात आलो आपण. काय काय भाषा वापरायला लावतो तुम्ही. आपण टायगर पॉइंटवर पोहोचलोय आता. टायगर पॉइंटवर जरी सीझन नसला तरी भयंकर गर्दी आहे गाड्यांची. दाखवतो मी उतरल्यावर. आणि हे या लोकांचे मला चेहरे बघायचे आहेत, कारण की हे पहिल्यांदा बघतात. राईट? तू पण पहिल्यांदा? मी दुसऱ्यांदा होतो, म्हणजे दुसऱ्यांदा बघतोय, पण ते आठवत नाहीये मला पहिल्यांदा. लहानपणी आलता काय? नाही तेव्हा तसं नाही. तेव्हा मी म्हणजे कसं तेव्हा जवान होते. जवान झालो जस्ट जवान झालो. अच्छा अच्छा. तर चला तुम्हाला दाखवतो मी. या मॅडम पटकन उतरा खाली. मयूर भाऊ गरमी होत आहे. पण कुठं गरमी आहे? थंडी हवा चालू आहे ना. ते गाडीतून हे गाडीची गरम वाफ येऊन राहिली आहे. गाडीची गरम वाफ येते. आपण तिकडे काठावर जाऊ तेव्हा सांगतो. लागून आली आता थंडी. गाडीची गरम वाफ होते. चल मग आपण भुट्टा खाऊ. भुट्टा पण खाऊ, चहा पण पिऊ. तू सांग तुला काय काय पाहिजे आयुष्यात. इथे आल्यावर भुट्टा खासाठी कसं करतो? हा भुट्टा घ्यायला पैसे नव्हते ना आमच्याजवळ. ते एक भुट्टा तो कसं ना, तो एक भुट्टा बी घ्यायला. एक भुट्टा जर घेतला तर मग तेव्हा आम्ही काय म्हणते नाश्ता स्किप करत होतो. मजबुरी या. पण आज पुन्हा मी बायकोला घेऊन आलो आहे लोणावळा. इथं आम्ही येत होतो ना तेव्हा कॉलेज टाइमला होतो, तर आमच्याकडे हे भुट्टा खायचे पैसे नव्हते. रस्ता घ्यायचा नसतं. मॅगी घ्यायची. मॅगी पण महाग भेटत होती. रम्य असे वातावरण. दुकान घ्यायचं आहे का भुट्ट्याचा विकत? बहुत पैसा है अपने पास. एक दुकान टाकून देऊ इथं. पैसा बहुत पैसा. काही मतलब नाही इन्फ्लुएन्सर बनून भुट्टे विका. त्याच्या फ्रँचायझी वाटा. नाही मतलब तर आहे ना, इन्फ्लुएन्सर बनवून असतं भुट्टा घेऊन दुकान फिरवलं. बात तो सही है. कसा वाटला व्ह्यू? बहुत ही बढ़िया. एक नंबर. तू पहिल्यांदा पाहिला ना? वाव मस्त आहे.
मला माहित नाही की तुम्ही सगळ्यांना ते ऑब्झर्व केलं का नाही केलं. पोचल्यापासून असं थोडंसं वेगळं फील होऊन राहिलं का नाही. एकदम फ्रेश वाटून आलं. चेहरा तू आता डायरेक्ट हवे नाही बे तुला वाटलं बरोबर म्हटलं याचा चेहरा झूम करतो. तर आम्ही आता आलो आहे टायगर पॉइंट. लायन्स पॉइंट गेला, इकडे टायगर पॉइंट आहे. पण काय खराब बोलू की चांगलं बोलू त्यांनी समजत नाही जे खरं आहे ते बोल. असं बोल. लायन्स पॉइंट तिकडे, इकडे टायगर पॉइंट. दोन्ही पॉइंट सेम आहे. दोन्ही पॉइंट सेम आहे आणि दोन्ही जागी जाळ्या लागलेल्या आहे. खाली काही दिसत नाही. दोन्ही साईडनं डोंगर आहे, दोन्ही साईडनं वारा आहे. पण खाली परत नदी आहे. व्ह्यू चांगला आहे. व्ह्यू मस्त आहे. पण आम्ही दोघं एका जागी गेलो होतो पॉइंटवर. तिथून खाली अशी हे नव्हतं, बैरियर नव्हतं. डायरेक्ट काठावर बसता येते. म्हणजे लगा तो तुम जंप भी कर सकते. और ये मैं आसमान की ऊंचाइयों में. चिखलदऱ्याला पण आहे असा एक पॉइंट. आमचा सिक्रेट पॉइंट आहे. यांना माहित नव्हता. जंगल धाबा पण आहे समोर. असा तो एक पॉइंट आहे जिथं असं बसता येते मस्त मोकळं. कोणी अडवत नाही, कोणी काही म्हणत नाही. एक नंबर. सनसेट पॉइंट नाही काही तो सनसेट पॉइंट आहे. टायगर पॉइंट तोच आहे. लायन पॉइंट बी तोच आहे. व्हेरी डेंजरस. हॅलो. तर आताच आम्ही चहा घेतला. त्याची स्टोरी टाकलेली आहे की इंस्टावर बघायची आहे का तुम्हाला. झूम करा थोडंसं. तर लोड होत आहे ती सध्या तरी नेक्स्ट वाली. तर तोपर्यंत आपल्याला वैभव गाणं म्हणून दाखवणार आहे. मी असं तर ही स्टोरी टाकली आहे. तर आता चहा घेतला आम्ही आणि वर हे आम्हाला वटवागुड दिसले. ते तुम्हाला दिसतंय की नाही बघायला. कॅमेरा बाहेर आणलाय. दाखव रे. आणि संध्याकाळच्या वेळेस असं वातावरण होऊन इथे एक नंबर. आणि महत्त्वाचं म्हणजे 7:30 झाले आहे. 7:30 वाजले आता. तरीही उजेड बघा किती आहे. इथे स्विमिंग पूल आहे, मागच्या साईडला हॉल आहे. संध्याकाळी असं दिसतो विला. लाईट्स लागायच्या अजून, आता लागतील.